तर आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा राज्याला फटका बसलेला आहे। गॅस अभावी मुंबईतील वडापाव विक्रेत्यांवर चूल पेटवण्याची वेळ आली। अनेक प्रसिद्ध हॉटेल, कॅफे या ठिकाणी सुद्धा सिलेंडर नसल्याने चूल पेटली आहे। आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका हातावर पोट असलेल्या वडापाव विक्रेत्यांनाही बसतोय। व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठा बंद असल्याने वडापाव विक्रेत्यांवर चूल पेटवण्याची वेळ आली आहे। त्यामुळे 15 रुपयांचा वडापाव आता 20 रुपयांना विकला जातोय। मुंबईतील प्रसिद्ध मनीज कॅफेमध्ये जेवण बनवण्यासाठी चूल पेटवण्यात आली आहे। गॅस मिळत नसल्याने लाकूड आणि कोळशाचा वापर करून चुलीवर जेवण बनवलं जात आहे। दादर माटुंगा परिसरातल्या 5 ते 6 मनीजच्या कॅफेमध्ये चुलीवर जेवण बनवलं जात आहे। तर सोलापुरात गॅसच्या तुटवड्यामुळे चुलीवर पदार्थ शिजवले जात आहेत। गॅसच्या तुटवड्यामुळे लाकडाची मागणी वाढल्याने दरही वाढलेत। सरकारने गॅस उपलब्ध करून द्यावा अशी मागणी हॉटेल चालक करतायत। रत्नागिरीमध्ये सुद्धा एलपीजी सिलेंडर मिळत नसल्याने हॉटेल व्यावसायिक चुलीकडे वळालेत। रत्नागिरीत सध्या छोट्या छोट्या स्टॉल्समध्ये गॅस ऐवजी चुलींचा वापर केला जातोय। तर तिकडे नाशिकमध्ये गॅस नसल्याने चहाच्या टपऱ्यांवर कोळसा वापरला जातोय। छोट्या जागेत चूल मांडणं शक्य नसल्यामुळे कोळशाचा वापर करण्यात आलाय। मुंबईत एलपीजी सिलेंडर उपलब्ध नसल्याने छोट्या मोठ्या व्यावसायिकांना फटका बसतोय। गॅस नसल्याने पोहे आणि चहाच्या टपऱ्या बंद करण्याची वेळ आली आहे। बाजारात सिलेंडर उपलब्ध होत नसल्यामुळे दाम दुप्पट दराने ब्लॅकने हे सिलेंडर्स विकले जात आहेत, असाही आरोप काही व्यावसायिकांनी केलाय। मुंबईतील फोर्ट परिसरामध्ये अनेक हॉटेल गॅस नसल्याने बंद असल्याचं पाहायला मिळतंय। गॅस पुरवठा होत नसल्याने हॉटेलमधील मेन्यू सुद्धा कमी करण्यात आलेत। ठाण्यातील हॉटेल व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे। गॅस शिल्लक नसल्यामुळे हॉटेलमध्ये पदार्थ कमी प्रमाणात बनवले जात आहेत। त्यामुळे अनेकांना सकाळच्या नाश्त्यापासून मुकावं लागणार आहे। तर हॉटेलमधील कर्मचाऱ्यांवर सुद्धा उपासमारीची वेळ येणार असल्याचं बोललं जात आहे। गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नसल्याने नाशिकचं प्रसिद्ध सायंतारा हॉटेल बंद करण्याची वेळ आली आहे। या हॉटेल बाहेर बंदचा फलक लावण्यात आलाय। उपवासाच्या पदार्थांसाठी हे हॉटेल प्रसिद्ध आहे। मात्र उपवास असणाऱ्या ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी उद्या आणि परवा हे दुकान सुरू ठेवण्यात येणार आहे। तर आखाती देशामधील युद्धामुळे राज्यामध्ये गॅसचा तुटवडा निर्माण झालाय। त्यामुळे अनेक ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत। काही ठिकाणी ॲप चालत नाहीये आणि त्यामुळे गॅस एजन्सीच्या बाहेर नागरिकांची झुंबड उडालेली पाहायला मिळते। पाहूयात। कांदिवलीमधील पोईसरनंतर आता चारकोपमध्ये सुद्धा गॅस सिलेंडरसाठी लोकांची गर्दी पाहायला मिळते। पोलीस बंदोबस्तामध्ये गॅस सिलेंडरचं वाटप करण्यात येत आहे। काही लोकांना ओटीपीची समस्या येते, तर काल बुकिंग केलेल्या काहींना गॅस सिलेंडर दिलं जात असल्याचा आरोप ग्राहकांकडून केला जातोय। रत्नागिरीमध्ये विविध गॅस एजन्सीच्या बाहेर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आले। गॅस वितरणाचे नियम बदलल्यामुळे अनेक ठिकाणी हमरीतुमरी झाली होती। त्यानंतर गॅस एजन्सीकडून पोलीस संरक्षणाची मागणी करण्यात आली। 25 दिवसांचा सिलेंडर बुकिंग आता 45 दिवसांवर गेल्यामुळे ग्राहक वर्गामध्ये नाराजी पाहायला मिळते। रत्नागिरी शहरातील शांतादुर्गा गॅस एजन्सीच्या बाहेर जवळपास 200 ग्राहकांनी रांगा लावल्यात। 20 दिवसाआधी बुकिंग करून सुद्धा घरगुती सिलेंडर मिळत नसल्यामुळे ग्राहकांनी रांग लावली आहे। नागपुरात गॅस तुटवड्यामुळे एजन्सी उघडण्याआधी नागरिकांनी रांग लावली आहे। ऑनलाईन नंबर लावण्यात अडचणी येत आहेत, तर दुसरीकडे ओटीपी शिवाय घरपोच सिलेंडर मिळत नाही। त्यामुळे सिलेंडरच्या चिंतेत नागरिक स्वतःच एजन्सीमध्ये सिलेंडर घेण्यासाठी पोहोचत आहेत। पुण्यामधील सिंहगड रस्त्यावर गॅस सिलेंडरसाठी लोकांची मोठी रांग लागली आहे। जवळपास अर्धा किलोमीटर पर्यंत लोकांची ही रांग लागली आहे। गॅस मिळत नसल्यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे। नवी मुंबईमध्ये घरगुती गॅस सिलेंडरसाठी पहाटे 3 वाजल्यापासून लोकांनी रांगा लावल्यात। लोकांची ही रांग जवळपास 1 ते 2 किलोमीटर पर्यंत गेली आहे। काही नागरिक 2 दिवसांपासून रांगेत उभे असल्याचं पाहायला मिळते। अमरावतीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सिलेंडर घेण्यासाठी सकाळपासूनच ग्राहकांच्या रांगा लागल्यात। अंबादेवी मंदिर परिसरामध्ये सुद्धा पहाटे 5 वाजल्यापासून लोकांनी रांगा लावल्यात। छत्रपती संभाजीनगर मधल्या गॅस एजन्सीच्या बाहेर लोकांच्या रांगा लागल्यात। ॲप चालत नसल्यामुळे एजन्सीवरच लोकांनी गर्दी केली आहे। परस्परच गॅस बुकिंग करत असल्याची नागरिकांची तक्रार आहे। ग्रामीण भागामधील ग्राहकांसाठी गॅस सिलेंडरची बुकिंग ही 45 दिवसांवर करण्यात आली आहे। त्यामुळे बुलढाण्यामध्ये गॅस एजन्सीच्या समोरच
गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी भल्या मोठ्या रांगा लागल्या. बुकिंग करून सुद्धा सिलेंडर मिळत नसल्यामुळे ग्राहक संतापले आहेत. घरगुती गॅस मुबलक प्रमाणामध्ये असल्याची जिल्हा प्रशासनाची माहिती आहे. मात्र प्रत्यक्षात गॅस एजन्सीवर गोंधळाची स्थिती आहे. गॅस मिळणार नाही या भीतीनं सकाळपासूनच गॅस एजन्सीवर लोकांच्या रांगा लागल्या. चाळीसगाव तालुक्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं. गॅस बुकिंगसाठी पहाटेपासूनच नागरिकांची गॅस एजन्सीवर मोठी गर्दी दिसून येते. अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्याचंही चित्र आहे. काही ग्राहकांनी जादा दर मिळवण्यासाठी कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोपही केलाय. वसईमधल्या मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सीएनजी पंपाला मोठा फटका बसलाय. वसईच्या हद्दीमध्ये मुंबई आणि गुजरात लेनवर 4 पंप आणि गुजरात लेनवर 3 पंप आहेत. दिवसाला 5 ते 6 सीएनजी गाड्यांची गरज असताना 3 ते 4 गाड्याच येत असल्यामुळे गॅसचा तुटवडा जाणवतोय.